सर्वांना नमस्कार. सध्या सरळ पोर्टलमधील स्कूल पोर्टल, स्टुडंट पोर्टल आणि संच मान्यता पोर्टलवर आपल्याला सध्या काम करायचं आहे. पण याबाबत स्कूल पोर्टलबद्दल काय काम करायचं आहे आपण मागील एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की जर तुमची शाळा फायनलाइज झाली असेल तर काही अडचण नाही, परंतु जर फायनलाइज नसेल तर ती फायनलाइज कशा प्रकारे करायचं आहे त्याचं आपण ते यापूर्वी पाहिलेलं आहे. जर व्हिडिओ पाहिला नसेल तर मागील व्हिडिओ पहा. आज आपणाला स्टुडंट पोर्टलवर जी एक नवीन सूचना आलेली आहे ती सूचना कोणती आहे आणि काय आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. सर्वप्रथम education.maharashtra.gov. या वेबसाईटवर जाणार आहात क्रोम ब्राउझर ओपन करून आणि त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये विभागीय लिंकला आपण टच करणार आहात. यानंतर आपण स्टुडंट पोर्टल, स्कूल पोर्टल, संच मान्यता पोर्टल हे इथं आहेत. यामधलं स्टुडंट पोर्टलमध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिली सूचना आहे शाळांसाठी नवीन सूचना. यामध्ये पहिली सूचना आहे न्यू म्हणून सर्व केंद्र प्रमुखांनी बदललेला क्लस्टर कोड उदाहरणार्थ CLU वापरून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्टुडंट पोर्टलमधील डिफॉल्ट पासवर्डद्वारे लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड तयार करावा. मित्रांनो, यापूर्वी आपला राज्याचा कोड, जिल्ह्याचा कोड, तालुक्याचा कोड आणि त्यानंतर क्लस्टर कोड होता, केंद्राचा कोड होता, परंतु आता नवीन कोड झालेला आहे आणि CLU यापासून नवीन केंद्राचा कोड झालेला आहे. जर केंद्रप्रमुख असाल तर तुम्ही आपल्या तालुक्याच्या डाटा ऑपरेटरकडून आपल्या केंद्राचा नवीन क्लस्टर कोड घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो क्लस्टर कोड टाकून आपण गेस्ट 123 उद्गाराचे चिन्ह @ हा जो पासवर्ड आहे तो डिफॉल्ट पासवर्ड वापरून नंतर आपण स्वतःचा नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. यामुळं काय होणार आहे की बऱ्याच शाळेचे पासवर्ड मुख्याध्यापक बदललेले असल्या कारणाने मॅच होत नाहीत. मग त्या ठिकाणी आपल्याला केंद्रप्रमुखाच्या लॉग इनवरून आपल्याला पासवर्ड रिसेट करून घ्यावा लागतात आणि त्यासाठी रिसेट करणं गरजेचं असल्यामुळे केंद्रप्रमुखांनी स्वतःचा अगोदर पासवर्ड रिसेट करून घ्यावा आणि केंद्राचा क्लस्टर ID सुद्धा कोणता आहे ते पाहावा. मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की सध्या स्कूल पोर्टल, स्टुडंट पोर्टल आणि संच मान्यतेच्या पोर्टलमध्ये प्रॉपर असं चालत नाही किंवा नेटवर्क इश्यू आहे. त्यामुळं बऱ्याचदा ओपन होत नाही पासवर्ड आणि UDIS कोड इनव्हॅलिड म्हणून सांगत आहे. त्यामुळं एकतर संध्याकाळी करावं किंवा व्यवस्थित चालू असतानाच ती पूर्ण प्रोसिजर करावी. दुसरी सूचना आहे UDIS प्लस पोर्टलमध्ये जसे विभाग आणि शाखा भरल्या आहेत तसेच शाळा पोर्टलमधील डिव्हिजन मॅपिंग सुविधेमध्ये योग्य विभाग आणि योग्य शाखा भरावे, अन्यथा अशा विसंगतीमुळे विद्यार्थ्याची माहिती संच मान्यता पुढे पाठवताना उपलब्ध होणार नाही. UDIS मध्ये आपण डिव्हिजन आणि स्ट्रीम भरलेला आहे, त्याच पद्धतीने स्कूल पोर्टलमध्ये सुद्धा डिव्हिजन आणि स्ट्रीम भरायचं आहे. तिसरी सूचना आहे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची संच मान्यता पुढे पाठविणे, फॉरवर्ड करणे, पडताळणी व्हेरीफाय करण्याची सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा वगळता लोकल बॉडीच्या म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या शाळा वगळून स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे संच मान्यता सध्या जे संच मान्यता फॉरवर्ड करणे आणि पडताळणीचे आहे ते सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा सोडून इतर सर्व शाळांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे संच मान्यता फॉरवर्ड करायला कोणी गडबड करू नये. चौथी सूचना आहे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दिव्यांग विद्यार्थ्याची माहिती नोंदवण्याची सुविधा स्टुडंट पोर्टलमधील मुख्याध्यापक लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व व्यवस्थापनातील सर्व शाळांनी सदर माहिती अनिवार्यपणे नोंदवावी. 5. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची संच मान्यता UDIS वरील 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या आधार वैद्य विद्यार्थी नोंदीप्रमाणे होणार असल्याने UDIS प्लस वरील विद्यार्थ्याची माहिती परिपूर्ण भरण्यात यावी. 6. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सरळ पोर्टलवरील माहिती UDIS प्लस मधून येत असल्याने विद्यार्थ्याची कोणतीही माहिती बदल किंवा नवीन भरल्यास ती माहिती 2 दिवसांनी सरळ पोर्टलमध्ये उपलब्ध होईल. 7. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सरळ प्लस UDIS प्लस इंटिग्रेटेड
पोर्टलची माहिती मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी लॉग इन करता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 8. 11वी-12वीच्या संच मान्यतेसाठी विद्यार्थीनिहाय विषय व अनुदानाचा प्रकार नोंदवण्याची सुविधा मुख्याध्यापक स्तरावर उपलब्ध आहे. युटायस प्लसमध्ये शाखेची नोंद नसल्यास विद्यार्थीनिहाय विषय भरता येणार नाहीत. 9. शैक्षणिक वर्ष 2024-25 ची माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल लिंकवर क्लिक करावे. सरळ पोर्टलवर माहिती न दिसल्यास ती माहिती प्रथम युटायसमध्ये अद्ययावत करावी, त्यानंतरच ती सरळ पोर्टलवर परावर्तित होईल. अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत. यामधील महत्त्वाची सूचना म्हणजे क्लस्टरचा युजर आय डी, क्लस्टरचा कोड बदललेला आहे आणि केंद्रप्रमुखांनी आपला पासवर्ड रिसेट करून घ्यावा, ही महत्त्वाची सूचना आहे. आपण या ठिकाणी ओके करूया. मित्रांनो, इथे सुद्धा आणखी एक सूचना आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सरळ प्लस, युटायस प्लस इंटिग्रेटेड पोर्टलची माहिती मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी लॉग इन करिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी उपलब्ध आहेत. धन्यवाद.